तर चला आता आपण इथे बघूया पॅकिंग इफिशियन्सी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पॅकिंग इफिशियन्सी? पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे ते आपण आधी डिस्कस करूया. ओके, सो हिअर पॅकिंग इफिशियन्सी is equal to volume occupied by atoms or spheres, okay, divided by volume of unit cell or total volume of unit cell, okay, into 100 because we have to calculate here percentage packing efficiency. What we have to calculate? Percentage packing efficiency. Okay, तर याच्यामध्ये जर समजा तुम्ही 100 काढून टाकलं तर हाच काय होणार? पॅकिंग फ्रॅक्शन. ओके, बघा पॅकिंग फ्रॅक्शन. सो व्हॉट इज पॅकिंग फ्रॅक्शन? काय करायचंय? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय atoms or spheres in unit cell. थोडं डिटेल मध्ये लिहिलं तर आपण इन युनिट सेल वरती पण आपण हे लिहू शकतो असं, आणि इकडे अजून थोडं डिटेल मध्ये लिहिलं तर टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. नाउ दिस इज कॉल्ड एज पॅकिंग फ्रॅक्शन. ओके, अँड द अबव फॉर्म्युला इज व्हॉट? पॅकिंग एफिशियन्सी. ओके, तर आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायचंय? पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायचंय. सो वी विल सी हिअर द डेरिवेशन्स ऑफ द पॅकिंग एफिशियन्सी. लुक एट हिअर. सो दिस इज द डायग्राम ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेलची डायग्राम आहे. तुम्हाला माहिती आहे सिंपल क्युबिक युनिट सेल्स मध्ये हाऊ दी कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स और स्फिअर्स आर प्रेझेंट अँड व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन, आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय असतं हे तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी. ओके, तर आता इथे बघा 8 कॉर्नर वरती 8 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट असतात, बट देअर ऍक्च्युअल पोर्शन बिलॉंगिंग टू द कॉर्नर इज 1/8. ओके, सो 8 into 1/8 means constituent particle, atoms or sphere present in simple cubic unit cell is only 1. ओके, तर आपण आता इथे सगळ्यात पहिले याचं रिलेशन्स पण बघूया. सो लुक एट हिअर, दिस इज व्हॉट? दी एज लेंथ इज व्हॉट? ए, अँड हिअर इज रेडियस. सो दिस इज द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, त्याला आपण इथे कट केलेलं आहे जो ऍक्च्युअल पोर्शन आहे. ओके, सो दिस इज आर, दिस इज व्हॉट? आर. ओके, sorry. Now in this simple cubic unit cell, if we are considering here, if small a is the edge length, small a is the edge length of the unit cell, if a is the edge length of the unit cell and small r is the radius of atom in unit cell. Okay, then okay, आता इथे बघा यांचं दोघांचं रिलेशन्स काय आहे. सो a is the edge length, r is the radius, then a is equal to what? Then a is equal to 2r. हे काल आपण डिस्कस केलं होतं डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये. a is equal to what? 2r. ओके, एवढं कळलं आपल्याला. तर आता आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे, आपण कन्स्टिट्यूएंट पार्टिकल नेहमी स्फिअर कन्सिडर करणार. वी आर कन्सिडरिंग हिअर स्फिअर. ओके, यू नो दॅट टोटल नंबर ऑफ constituent particle, okay, total number of atoms in simple cubic unit cell, total number of atoms in simple cubic unit cell, okay, that is SCC is equal to what? 8 corner atoms.
8 कॉर्नर ऍटम्स. ओके, हे आपण खूपदा डिस्कस केलेलं आहे. 8 कॉर्नर ऍटम्स असतात इंटू 1/8 ऍटम पर युनिट सेल. 1/8 ऍटम पर युनिट सेल इक्वल टू किती होणार? 8 कॉर्नर ऍटम्स आहेत, पण ऍक्च्युअल पोर्शन जो असतो या ठिकाणी युनिट सेल मध्ये तो किती असतो? 1/8. त्याच्यामुळे 8 इंटू 1/8 म्हणजे काय येणार? 1 atom. Okay, 1 atom is present in the unit cell. Now, what is the volume of 1 atom? Volume of 1 atom. आता atom इथे आपण स्फेरिकल कन्सिडर करणार, राईट? atom स्फेरिकल कन्सिडर करणार इथे. तर स्फिअरचा व्हॉल्यूम काय असतो? 4/3 पाय आर क्यूब. काय असतो स्फिअरचा व्हॉल्यूम? 4/3 पाय आर क्यूब. आता इथे 1च आहे, 1 ऍटम आहे, त्याच्यामुळे 1 इंटू 4/3 पाय आर क्यूब. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट लिहू इथे 4/3 पाय आर क्यूब. ओके, सो वी आर रायटिंग हियर 4/3 पाय आर क्यूब. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ 1 atom which is present in simple cubic unit cell. Okay, now the next is volume of युनिट सेल. युनिट सेलचा व्हॉल्यूम काय असणार? आय एम टॉकिंग अबाउट दी क्युबिक युनिट सेल. इथे मी क्युबिक युनिट सेल बद्दल बोलतोय. सो व्हॉट इज द व्हॉल्यूम? व्हॉल्यूम इज ए क्यूब. म्हणजे एज लेंथ जी असते त्याचा आपण काय घेत असतो? क्यूब घेत असतो, राईट? तर आता मला सांगा, इथे ए क्यूब घेतला आपण. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? ए ची व्हॅल्यू काय आहे? So we have to put here value of A. A is equal to 2R. ठीक आहे, आधीच आपण रिलेशन बघितलं. एज लेंथ आणि रेडियस मध्ये काय रिलेशन आहे? ओके, तर इथे 2R होल क्यूब, 2R होल क्यूब इज इक्वल टू 2 चा क्यूब किती असणार आहे? 8. R चा क्यूब काय असणार आहे? R क्यूब. सो द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज 8R क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज व्हॉट? 8R क्यूब. लक्षात आलंय सगळ्यांना? ओके, बघा आता इथे आपल्याला युनिट सेलचा पण व्हॉल्यूम मिळाला आणि व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम विच इज प्रेझेंट इन सिंपल क्युबिक युनिट सेल. तर पॅकिंग इफिशियन्सी काय असते? व्हॉट इज पॅकिंग इफिशियन्सी हियर? पॅकिंग इफिशियन्सी याचा फॉर्म्युला लिहून घेऊ आधी आपण. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय आधीच सांगितलं होतं मी तुम्हाला. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय atoms, okay, in unit cell, atoms in unit cell divided by total volume of unit cell. ओके, याला इथे 100 ने मल्टिप्लाय करा म्हणजे आन्सर कशामध्ये येणार? पर्सेंटेज मध्ये येणार. ओके, तर आता तुम्हाला फॉर्म्युला भेटलाय. काय करायचं आहे? सिम्पली यू हॅव टू पुट दी व्हॅल्यू. आता इथे बघा, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय atoms इन युनिट सेल किती आहे? 4/3 पाय आर क्यूब. ओके, डिवायडेड बाय व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल? 8R क्यूब. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा इथे 8R क्यूब. ठीक आहे, आर क्यूब डिवाइड बाय आर क्यूब, याला कॅन्सल करा इथे. त्यानंतर इथे काय उरणार आहे बघा? 4/3 आहे म्हणजे 4/3 वरती काय असणार आहे? इथे इंटू पाय बाय 8 असं लिहूया आपण इथे. ओके, सो 4 2s 8 म्हणजे इथे काय असणार आहे? हिअर विल बी 2 म्हणजे काय येणार इथे? 3 इंटू 2 6. सो हिअर विल बी, सॉरी आय जस्ट फॉरगॉट टू राईट 100. इथे 100 लिहा. ओके, वी हॅव टू राईट दिस 100. तर इथे काय येणार? 4/3 into pi by 8 into 100. 4 2s 8. So here pi by 6. 3 into 2 6. Pi by 6 into 100. Okay. What is the value of pi? Pi ची व्हॅल्यू काय असते? pi ची व्हॅल्यू असते 3.14. What is the value of pi? 3.14 divided by 6 into 100. If you divide 3.14 by 6, then it comes around
0.5236 0.5236 ओके 0.5236 इंटू 100 करा म्हणजे काय येणार आपल्याला इथे 52.36% लक्षात आले. सो पॅकिंग इफिशियन्सी परत मी हा पॉइंट हायलाइट करतो. पॅकिंग इफिशियन्सी in simple cubic cell or unit cell is 52.36%. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतं व्हॉट इज दी वॉइड प्रेझेंट हिअर. ठीक आहे म्हणजे एवढी स्पेस ऑक्युपाय केलेली आहे कशामध्ये सिंपल क्युबिक युनिट सेल्स मध्ये. म्हणजे या ठिकाणी वॉइड रिकामी जागा किती आहे पर्सेंट मध्ये आन्सर आलेला आहे. म्हणजे काय करायचं 100 मायनस 52.36 100 मायनस 52.36 किती होणार. सो इट कम्स अराउंड 47 ओके 47 पॉइंट and here is what 64 47.64%. ओके बघा 100 minus 52.36. okay you can calculate also. So 4 here is okay 10 minus 4 so here is 6 and here is again okay so this is right 1 so 47.64 this is the void 47.64 this is the void here. म्हणजे या ठिकाणी ही काय असणार आहे रिकामी जागा असणार आहे. ठीक आहे आणि आपल्याला दोन्ही प्रकार म्हणजे हे काही गरज नाही फक्त मी तुम्हाला सांगितलं जर एखादे एमसीक्यू याच्यावरती आला तर तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की कसं कॅल्क्युलेट करता. व्हेरी सिम्पल म्हणजे जेवढी जागा भरलेली आहे 100 मधनं भरलेली जागा मायनस करा जेवढी कन्स्टिट्युएंट पार्टिकलनी ऑक्युपाय केलेली आहे ती मायनस करायची म्हणजे तुम्हाला काय मिळेल वॉइड्स मिळेल. तर इथे पॅकिंग ही फक्त 50% इफिशियंट आहे. ठीक आहे बाकी सगळी काय आहे रिकामी जागा. लक्षात आलंय तुम्हाला. ओके थँक्यू.